हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे। जर तुम्ही शिलाई कराय बसला आहात आणि तुम्ही टिप घेत असताना जर तुमची मशीन असा प्रॉब्लेम क्रिएट करत असेल जेणेकरून तुमची टिप व्यवस्थित येत नसेल, खालची किंवा वरची टिप गोळा होत असेल किंवा कापडच गोळा होत असेल, सुईमधून दोरा निघत असेल, तर अशा बरेचसेच प्रॉब्लेम इथं तुम्हाला पाहायला भेटत असतील, बरोबर ना। तर यावरती कोणतं सोल्युशन करायचं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवातीला तुम्हाला बॉबिन जे आहे ते चेक करायचं आहे। बॉबिनचा दोरा जर एकावरती एक जर गुंता झाला असेल किंवा चढ उतार झाला असेल तर तो दुरुस्त करून घ्यायचा। त्यानंतर ही जी बॉबिनवरती चिप असते ती थोडीशी तुम्हाला वरती करून त्यात जर दोरा वगैरे अडकला आहे की ते पाहून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला सेटल ओपन करून घ्यायचा आहे आणि सेटलमध्ये दोरा वगैरे अडकलेला आहे का तो सुद्धा चेक करायचा आहे। ठीक आहे, या महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या ट्रिक्स यूज करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करू शकताल। ठीक आहे, तर इथं मी तुम्हाला बॉबिन ओपन करून दाखवते। सुरुवातीला बॉबिन ओपन करून स्क्रू जे असतात ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहेत आणि बॉबिन व्यवस्थितरित्या तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की मशीनला वेळच्या वेळी तेल ऑइलिंग करत चला, जेणेकरून तुमची मशीन मध्ये मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही, बरोबर। जर तुम्ही करत नसाल तर प्लीज करून घ्या, कारण ऑइलिंग करणं मशीनीसाठी खूप गरजेचं असतं। ठीक आहे एव्हरीवन, तर मी इथं जे शटल आहे ते ओपन केलेलं आहे। तो तुम्ही पाहू शकता या शटलमध्ये दोरा अडकलेला आहे, तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि शटल व्यवस्थितरित्या साफ करून घ्यायचं आहे। तर ट्रिक कशी वाटली चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि ट्रिक आवडली तर एक लाईक करायला विसरू नका। शटल काढून घ्यायचा आहे, त्यामध्ये दोरा वगैरे अडकलेला आहे का ते पाहून घ्यायचं आहे। दोरा अडकलेला असेल तर तो काढून घ्यायचा आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला शटल साफ करून परत बसवायचा आहे। तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमची शटलची जी सेटिंग आहे ती सुद्धा चुकणार नाही। ठीक आहे, शटलवरती बरेचसेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत, सुई कशी बसवायची वगैरे वगैरे यावरती सुद्धा व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण भविष्यात तुम्हाला असा प्रॉब्लेम नक्कीच येण्याची शक्यता असते। एकदा दोनदा माहिती होईपर्यंत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहण्याची गरज भासते। ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता मी सेटल व्यवस्थित फिट केलेला आहे, स्क्रू फिट केलेला आहे। आता आपण सेटल व्यवस्थित बसवून घेऊया आणि सुई आणि सेटलची व्यवस्थितरित्या सेटिंग करूया। तुम्हाला हे जे आहे नीडल हे व्यवस्थित तुम्हाला सेट करायचं आहे, अगदी त्याचा सर्कल झाला पाहिजे अशा प्रकारे। ठीक आहे एव्हरीवन, इथं तुम्ही पाहताय सुरुवातीला थोडंसं लूज होण्याची शक्यता असते, तुम्हाला व्यवस्थित बसवायचं आहे, अटॅच करायचं आहे, तरच मशीन आणि सुई आणि सेटलची व्यवस्थित सेटिंग बनू शकते। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला सर्कल करायचं आहे आणि त्यानंतर मगच स्क्रू तुम्हाला फिट करून घ्यायचे आहे। ठीक आहे एव्हरीवन, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या, एक व्हिडिओला लाईक करा। जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण मशीन सुरू करत असेल किंवा चालवत असेल, त्याचबरोबर स्टिचिंग करत असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। तर इथं तुम्ही पाहू शकताय मी सेटल व्यवस्थितरित्या बसवलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, आपल्याला मशीन व्यवस्थित हे करून घ्यायची आहे। सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते मशीन कशी बसवायची, काय बसवायची तुम्हाला माहिती असेलच, तरी पण इथं तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकताय। मशीन तुम्हाला अटॅच करून घ्यायची आहे, त्याची दोरी वगैरे लावून घ्यायची आहे। ठीक आहे एव्हरीवन, मशीन असताना काळजीपूर्वक मशीन बसवायची आहे, नाहीतर जर वाकडी तिकडी मशीन बसली तर मग मात्र टिप तुमची व्यवस्थित येत नाही, दोरा तुटणे वगैरे बरेचसेच प्रॉब्लेम क्रिएट होतात। या शिलाई मशीनला कसं असतं माहिती आहे का, परफेक्ट सेटिंग असणं खूप गरजेचं असतं, तरच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। आता त्यानंतरची जी ट्रिक आहे ती म्हणजे तुमची सुई पाहायची आहे। तुमची सुई व्यवस्थित आहे का, ती तुम्ही तिरपी तर बसवलेली नाही ना, त्याच्या टोकला काहीतरी प्रॉब्लेम तर क्रिएट झालेला नाही ना, ते तुम्हाला सुरुवातीला चेक करायचा आहे। आता मी सुई चेक करून व्यवस्थितरित्या बसवलेले आहे। सुई कोणत्या दिशेने कशी बसवायची यावरती मी बरेचसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकताय आणि त्यानुसार तुम्हाला सुई चेंज करायची आहे किंवा व्यवस्थितरित्या बसवायची आहे। ठीक आहे, तर आता मी दोरा वळून घेते आणि आपण पाहूया की आपली टिपचं जे सोल्युशन आहे ते व्यवस्थित झालेलं आहे की नाही। ठीक आहे एव्हरीवन, तर इथं खालचा दोरा वरती घेतलेला आहे। बॉबिन वगैरे कशा सेटिंग करायची याच्यात 2-3 सेटिंग मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। जर तुमची मशीन कापड गोळा करत असेल, त्याचबरोबर दोरा तोडत असेल, त्याचबरोबर टिप व्यवस्थित येत नसेल तर। ठीक आहे एव्हरीवन, इथं तुम्ही पाहताय। आता आपण पाहूया टिप व्यवस्थित बसते की नाही ती। ठीक आहे एव्हरीवन,
तर व्हिडिओला अजून पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता आपला प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ट्रिक कशा वाटल्या त्या पण मला कमेंट करून सांगा. चला भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय.